नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। शहरातील 3 वेगवेगळ्या दिग्गज नेत्यांवर एकाच दिवशी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानं संपूर्ण राजकीय वातावरण हादरून गेले। कोण आहेत हे 3 नेते आणि काय आहेत आरोप? माजी महापौर अशोक मुर्तडक, व्याजाच्या पैशांवरून तरुणाच्या घरात घुसून मारहाण आणि शिवीगाळ, या जाचाला कंटाळून योगेश दाभाडे या तरुणाचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल। ठाकरे गटाचे नेते केशव पोरजे, एका माजी सैनिकाची तब्बल 9,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे, शेतजमिनीच्या वादातून एका व्यक्तीवर हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये घडलेल्या या गुन्ह्यांच्या हॅट्रिकमुळे नाशिकमध्ये मोठी चर्चा रंगली असून पोलीस या तिन्ही प्रकरणांचा कसून तपास करत आहेत।